जास्त मतदान म्हणजे सत्ता बदल हे राजकारणाचे जरी सत्य असले तरी सत्य मोडून काढले आहे बिहार मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। काय झाले या निवडणुकीमध्ये, कोणाची येणार सत्ता, हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। नमस्कार, मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा। टायगर अभी जिंदा है अशा आशयाचे बॅनर आज नितीश कुमार यांच्या बंगल्यापुढे लागले आणि निकाल देखील तसाच आला। निकाल हाती येण्याआधी असे वाटत होते की बिहार मध्ये सत्तांतर होईल आणि तेजस्वी यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होतील, परंतु आज सकाळपासून निकाल हाती येताच संपूर्ण चित्र बदललेले आहे। यामध्ये एनडीएचे एक हाती सत्ता येताना दिसत आहे। सकाळपासून एनडीएने ठेवलेली आघाडी कंटिन्यू ठेवत विजयाकडे सरसवत आहे। आतापर्यंत निकाल हाती आलाय त्यामध्ये एकूण 243 पैकी एनडीएच्या 191 जागांवर एनडीए आघाडीवर आहे, तर महागठबंधन हे फक्त 47 जागांवर लीडवर आहे। प्रचारात सर्वात जास्त हवाबाजी करणारा प्रशांत किशोर यांचा जनस्वराज्य पक्ष रेसमधूनच बाहेर गेलेला आहे। एनडीए मधील भाजपचा 85 जागांवर आघाडी आहे, तर नितीश कुमार यांच्या पक्षाच्या 78 जागांवरती आघाडी आहे। तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर महागठबंधन मधील तेजस्वी यादव यांचा 38 जागांवरती लीड आहे, तर काँग्रेसला फक्त 5 जागांवरती लीड आहे। बिहारची रिजन वाईज स्थिती पाहिली तर देखील प्रत्येक ठिकाणी एनडीए आघाडीवर आहे हे दिसते आहे। त्यामध्ये मगधमध्ये एकूण 47 पैकी एनडीए 30 जागांवर आघाडीवर, तर महागठबंधन 47 जागांवर आहे। मिथिलांचल येथील एकूण 50 जागांपैकी एनडीए 39 जागांवर, तर महागठबंधन 11 जागांवर आघाडीवर आहे। भोजपूर येथे एकूण 46 जागांपैकी एनडीए 31 जागांवर, तर महागठबंधन 14 जागांवर आघाडीवर आहे। आंध्र प्रदेश मध्ये 27 पैकी एनडीए तब्बल 26 जागांवर, तर महागठबंधन फक्त 1 जागेवर आघाडीवर आहे। सीमांचल येथे 24 पैकी एनडीए 17 जागांवर, तर महागठबंधन फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे। तिरहुत येथे 49 पैकी एनडीए 45, तर महागठबंधन 4 जागांवर आघाडीवर आहे। हे होते आतापर्यंत आलेले कौल। यामध्ये असं दिसतंय की एनडीएची सत्ता येणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, नितीश कुमार हे पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका कट्टा YouTube चॅनेलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।